मालू काय आहे? बापरे मालू तुला काय झालं? अरे मालू कुठे आहे? गेलीये दूध आणायला. का? सकाळी सकाळी मेलं दूध नासलं. तू आता जास्त बोलून माझं डोकं फिरवू नको सांगून ठेवतोय. कशाला उगीच खेक असते सकाळी सकाळी माझ्या अंगावर? सकाळी उठल्याबरोबर चहा नाही मिळाला ना, नरड्यात जर चहा गेला नाही तर जीव कासावीस होतो आमचा. आमचं म्हणजे? आमचा म्हणजे माझा. तुझा मग नकोच ना तुला चहा उद्या. मारा जोशी. हळू बोल, मोठ्यांदा बोलू नको. आधीच माझं डोकं उठलंय. माझं पण. तुला काय धाड भरलीये? अहो चहाच नाही घेतला निघताना. का? भांडलो बायकोशी. नाही नाही मला एक सांगा, तुमचं डोकं नेमकं कशामुळे दुखते? चहा उठल्यानं का बायकोनं मिळालं? बायकोचा चहा न उठल्यामुळे की चहातली बायको न उठली? कशामुळे एवढं तुम्ही हे करताय? अहो बायकोशी भांडल्यामुळे चहा नाही मिळाला. अरे पण का भांडायचं ना बायकोशी? मी नाही हो, माझी म्हातारी. म्हातारी? म्हातारी माझी आई. म्हणजे जन्मदात्या आईला म्हातारी म्हणता? लाज नाही वाटत तुम्हाला? आता म्हातारीला म्हातारी नाही म्हणणार तर दुसरं काय कोतारी म्हणणार नाही करे? वा, तुला अगदी फार आनंद होत असेल. आता आईच्या विरुद्ध आहे म्हटल्यानंतर काय नाही का? कुठे श्रावण बाळ आणि कुठे तुम्ही मुलं? हा मला सांग, श्रावण बाळाची आई करताना कधी ऐकली आहेस, पाहिली आहेस? तुझ्या ऐकिवत आहे काही? नाही. बोक्या, जास्त बडबड करू नको, थोबाड फोडीन मी तुझं. पत्र दे आणि तोंड काळं कर. चल. घाबरेल का? हा, घाबरू दे. हे काय साहेब, बोला. तुम्ही दिवाळी पण नाही दिली. आता शिमगा पाहिलंच ना? रंगपंचमी हवी? नाही, मी येतो. जातो का नाही? गेला बिचारा. हे कुणाचं पत्र आहे? हे मालतीचं. कुणाकडून आलंय? तिच्या माहेरच्यांकडून. फोड फोड, वाच वाच. असं कसं वाचायचं? त्यांचं काहीतरी असेल, आपण कशाला उगाच वाचायचं? आपल्याबद्दल तिने काहीतरी लिहिलेलं असणार, ते आपल्याला कळायला हवं. आपल्याबद्दल उगाच कशाला कोण काय लिहिल? त्यांचं त्यांचं असेल काहीतरी. नानी असं नसतं बोक्या. हो. अरे मी नाही का बंडीला सासूशी कसं वागावं असं अंतर्देशीय लिहून कळवते. तूच लिहिलंस? मग? बंडीला तूच सांगतेस हो. सासू कशी वागली पाहिजे? अरे तिची सासू हा महागजाग बाई. बघ ना, छळ 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 छळते तिला. बघ ना. जरा मोकळीक देत नाही पोरीला. मग गप्प बस. मी सांगते ना, पत्र फोड आणि वाच. हे योग्य. चल आतमध्ये. अगं नानी, अगं नानी, अगं अगं काय हे नानी तुझं वागणं? वाच 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 वाच. काय मालूचं पत्र आहे? अगं असं दुसऱ्यांचं पत्र कसं मालूला कळलं तर? काही चोरी आहे का? आपण घरातलीच माणसं आहोत ना, पण काही परके आहोत का? आपल्याला कळलं पाहिजे तिची आई सासू विरुद्ध काही शिकवते का. वाच वाच. वात्रट सासू ती बंडीची. हा. तेच उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे ना आपण. फुट फुट फुट. दुसऱ्यांचं बरोबर, स्वतःच वाचू. सौभाग्यवती मालू, हा अनेक उत्तम आशीर्वाद. हा काय रफार चुकलंय. हा. आशीर्वाद. हा. तुझे पत्र मिळाले. हा वेळोवेळी तुझ्या पत्रांमध्ये तुझी खुशाली कळते. हा. तुझ्या सासूबाई आणि जावई बापू मालू माझं चुकलं. मी नानीचं ऐकायला नको होतं. मी सांगत होतो अगं तिला, काय तुझ्या वडिलांची तब्येत इतकी गंभीर असेल असं वाटलं नाही ग मला. नेहमी कसे ते छान आनंदी असतात. मला वाटलं काहीतरी असेल बारीक सर्दी खोकल्यासारखं. आणि नानीने बाळाचा विषय काढला ना मालूम, जरा हे झालं ग मी. म्हणजे एवढा प्रवास करायचा, तुला त्रास होऊ शकतो, बाळाला. अहो वडील आहेत ते माझे. हो मान्य आहे ना मालूम, म्हणून तर मी म्हंटल ना माझं चुकलं. ते ना बघितल्याशिवाय माझ्या जीवात जीव येणार नाही आता. मी कृष्णाची गाडी घेऊ का मालू? अगं मी शपथ सांगतो, कृष्ण म्हणजे कृष्णकांत. अगं तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीच आहे आणि नसणारही मालू. खरंच, बाळाची शपथ. मी सांगतोय आपण घेऊया कृष्णकांतची गाडी आणि जाऊ आपण. लवकर पोचू, तुलाही त्रास होणार नाही.
त्यांनाही आपल्याला पाहता येईल नाही का? बस थांबत थांबत जाणार, त्यात उशीर होणार. गाडीने कसे पटकन पोचू आपण? हवं तर आपण इंधन भरू, ड्रायव्हरचाही खर्च करू, काही हरकत नाही. खर्च फार होईल. नाही मालू, तुझ्या वडिलांच्या तब्येतीपेक्षा मला पैसा महत्वाचा नाहीये. थँक्यू. जाऊ आपण. हो. मालू, तुझ्या वडिलांचा फोटो फ्रेम करून आणलाय बघ. यांचा फोटो कुठेही हलणार नाही, सांगून ठेवते. बर, हा मी आमच्या खोलीत लावेन. हो अगं पण असू दे. हो आता त्याच्यावरून वाद नकोय मला. मालू अगं राहू दे. अण्णांचा फोटो इथे हॉलमध्ये छान दिसतो. हो हा मी ठेवीन माझ्याजवळ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इंग्रजी बरं का? लंडनला जायची प्रॅक्टिस तू पण सुरू कर. हा? काय हो, काय झालं? काय नाही, पाहतोय. काय? मेलेल्या माणसांचे फोटो बेडरूम मध्ये लावणं बरोबर आहे का? जावई बापू, हो जावई बापू. हो, गेल्यावर मग काय काय? अच्छा अच्छा, काय आग पेटी आहे का? जाण्याआधी एखादी सिगरेट उडायची आहे का? हो, दिवा लावायचा आहे. दिवा लावलेलाच आहे, अंधार पडला की दिसेल तुम्हाला. अहो, देवा पुढचा दिवा देवा जवळचाही लावलाय. ते सांगतात तसं करा की हो. तेच म्हणतोय, दिवा 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 लावायला सांगतायत. तुझा आणि लाव बघू. तुम्ही लावा. मीच लावू? लावा. बर ठीक, आराम करा. जा. वा. बँकेमध्ये पत्र पाठवायचं. सावकाश. माझं पेन्शन चालू होईल. तुम्हाला दोघींसाठी ते काम नक्की करा. अगं बाई, अहो ते आतमध्ये एक भांडं आहे, आतून कलई केलेली आहे, तरी खूप काळं पडलंय. असं एक पोचा आलेलं भांड आहे. काय? सकाळचं वरण होतं त्यात. हा, त्यात पंचा पडला बाबांचा. काय पडलं? पंचा पंचा. काय झालं, मी ते देवरापाशी गेलो तर तिकडे पाल होती. पाल झटकायला मी अशी काठी घेतली आणि असं भिंतीवर असं ते पाल अशी गेली आणि काय कळणार, आणि फार लांब गेली पाल. आणि मी अशी काठी हे करणार तर ते भांड पडलं तिकडे आणि ते वरण पडलं आणि इकडे नेमकं असं वातीला चटका लागला आणि मग वात सुद्धा पडली, तेलही पडलं. पण काय काळजी करू नका, तेल खोबऱ्यातच पडलंय. खोबरं सगळं असं पचपचित झाले एकदम. अगं बाई, म्हणजे सगळं वरण सुद्धा खराब झालं असणार. जावई बापू. बोला. नाही नाही, हे असलं काही नाही, उगाच काय. हो, माझा एक मित्र आहे. हो, 30 वर्षापूर्वी त्याच्याकडून ते पैसे उसने घेतले होते. तेवढ्यात मला टेण्याच्या घरावर जप्ती आल्याचं कळलं, म्हणून मी तुला न विचारता परस्पर मी ते पैसे टेण्याला दिले. त्या काळचे 10,000 म्हणजे आत्ताचे किती झाले?